हाय हॅलो नमस्कार. तर मिलनचा आज बड्डे 12 वाजायला एक 5-10 मिनटं बाकी आहेत. त्याच्यामुळे मी जे काही मिलनसाठी गोष्टी घेतल्या होत्या त्या गॅलरीमध्ये अशा सेट केल्यात आणि म्हटलं मग 12 वाजले की त्यांना आणता येईल, छान सरप्राईज देता येईल, इथे थोडासा वेळ घालवता येईल. आणि आज मला सगळ्यात जास्त आठवण येते ती यांच्या आईंची, कारण मीही एक आई आहे. मुलाला जन्म देताना, त्याला वाढवताना त्याच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आपण आठवत असतो. आणि मुलाचा बड्डे म्हटलं ना की आपल्याला आधी डिलेवरीचं फेज आठवते. तर आईंनाही आज मिलनची आठवण येत असणार आहे. रात्र खूप आहे त्याच्यामुळे आईंना मी कॉल केला नाही. आणि कसं करणार ना, सासूबाई असतात, आपलं एवढं परफेक्ट बॉन्ड त्यांच्यासोबत नसतं. त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं. आणि सगळं सेलिब्रेशन वगैरे करायच्या आधी मिलनला म्हटलं की तुम्ही आधी देवाला प्रार्थना करा, दिवा लावा, हात जोडा आणि त्याच्यानंतर आपण आपलं काय आहे ते सेलिब्रेशन करूयात. कारण माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते मिलन आणि तृष आहेत. कारण काय जसं टेन्शन सगळ्यांच्या आयुष्यात असतात, प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात असतात, पण ते आपण लोकांना दाखवत फिरू शकत नाही. निदान आपला आनंद तरी आपल्याला व्यक्त करता येतो, दाखवता येतो. आणि छोट्या छोट्या गोष्टी अशा जर एकमेकांसाठी केल्या तर अजून प्रेम राहतं. लग्नाला कितीही वर्ष होऊ दे, लग्न कितीही जुनं होऊ दे, किंवा लव्ह मॅरेज जरी झालेलं असलं तरी कालांतराने त्यातलं प्रेम कमी होऊन जातं. लग्न झालं तरी प्रेम कमी होऊन जातं, पण ते कसं टिकवायचं, ते कसं जपायचं ते आपल्या हातात असतं. त्याच्यामुळे असं काहीसं मी करत असते ट्राय. चलो बाय.